श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 4 ऑगस्टला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेल्या आहेत आषाढ अमावस्या. ही आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणून साजरी केली जाते. हिंदू धर्मात अमावस्या खूप महत्त्वाची मानली जाते. दर महिन्याला अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येला स्वतःचं वेगळं असं महत्त्व असतं. अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू, भगवान शिव यांची पूजा करतात. त्याचबरोबर या आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांची सुद्धा पूजा केली जाते. या दिवशी दिव्यांना दुधाने आणि पाण्याने स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि यानंतरनं हे दिवे प्रज्वलित करून या दिव्यांकडे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली जाते. आषाढी अमावस्या हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. म्हणून या अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये या अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात. असाच एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. आपल्याला या दीप अमावस्येच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने एका रात्रीत आपलं आयुष्याचं सोनं होईल. आयुष्यामध्ये सोन्यासारखे दिवस येतील. कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा आंब्यांच्या पानांचा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, अमावस्येचा दिवस म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात. परंतु अमावस्या हा दिवस वाईट नसून अतिशय शुभ मानला जातो. अमावस्येच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो. तर बघा, अमावस्येच्या दिवशी वाईट शक्तीचा प्रभाव जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो. या दिवशी जे तांत्रिक क्रिया करणारे लोक असतात तर ते या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत तर त्या करत असतात आणि यामुळेच वातावरणामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती पसरत असते आणि यामुळेच आपल्याला भीती जी आहे तर ती वाटत असते. आणि म्हणूनच जर आपण अमावस्येच्या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच वाईट शक्तीपासून, नकारात्मकतेपासून आपली सुटका होते. जर आपल्या घरामध्ये काही वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, नकारात्मकता असेल तर अशावेळी आपल्या घराची प्रगती ही कधीच होत नाही. आपल्या घरामध्ये असणाऱ्या मुलांची प्रगती होत नाही. मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येत असतात. त्याचबरोबर आपल्या कुटुंबाची सुद्धा प्रगती होत नाही. बऱ्याच वेळा आपल्या कुटुंबामध्ये सर्वजण कष्ट, मेहनत करत असतात, परंतु कष्ट आणि मेहनत करूनही लक्ष्मी त्यांच्यावरती प्रसन्न होत नाही आणि यामुळे घरामध्ये सतत गरिबी आणि दरिद्री ही येत असते. तसेच कधी कष्ट आणि मेहनत करून लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्नसुद्धा होते, परंतु प्रसन्न झालेली लक्ष्मी ही आपल्याकडे स्थिर राहत नाही. आपल्याकडे आलेला पैसा हा कोणत्या कारणातून, कोणत्या मार्गाने आपल्या हातातून, घरातून हा निघून जात असतो आणि यामुळे आपल्याला नेहमी पैशांच्या संबंधित अडचणी ज्या आहेत तर त्या येत असतात. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये भरपूर अशा इच्छासुद्धा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आयुष्यामध्ये भरपूर अशी तडजोड करत असतो. परंतु कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपली कुठलीच इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत नाही. जर आपण विशेष तिथीवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा, मनोकामना ह्या पूर्ण होतात. जर आपल्या कुंडलीमधले ग्रहदोष हे कमकुवत असेल तर अशावेळी नेहमी आपल्याला अपयशाला सामोरे जावं लागतं. नेहमी आपल्याला अपयश जे आहे तर ते येत असतं. आपलं कुठलंही महत्त्वाचं काम जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, आंब्याचे झाड जे आहे तर ते आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. त्याचप्रमाणे झाडाचे धार्मिक महत्त्व देखील तितकंच आहे. ज्योतिषशास्त्रात आंब्यांच्या पानांचे अनेक उपाय जे आहेत तर ते सांगितले जातात. या उपायाने जीवनातील सर्व समस्या आणि त्रासापासून मुक्ती मिळते. भाग्य उजळल्याशिवाय वास्तुदोष देखील दूर करण्यासाठी आंब्याच्या पानांचा उपाय जो आहे तर तो प्रभावी ठरतो.
हा उपाय केल्याने व्यक्ती कर्ज आणि इतर संकटांपासून देखील मुक्त होतो. जर तुम्ही आर्थिक समस्यासह इतर संकटांमुळे अडचणीमध्ये असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा. जर तुमच्या घरावर कोणी नकारात्मक शक्तीचा प्रयोग केला असेल आणि घरामध्ये नकारात्मकता निर्माण झाली असेल आणि या नकारात्मकतेमुळे घरामध्ये सतत वाद होत असेल, भांडणं होत असेल, कलह होत असेल, सांगितल्याप्रमाणे कुटुंबाची प्रगती होत नसेल, पैसा टिकत नसेल, घरामध्ये आजारपण वाढलेलं असेल, तर ही वाईट शक्ती आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरात सुख, शांती, समृद्धी नांदण्यासाठी आपल्याला या रविवारी अमावस्येच्या दिवशी 11 आंब्याची पानं जी आहेत तर ती आणायची आहेत. चांगली आणायची आहेत, कुठेही चिरलेली, फाटलेली किंवा खराब झालेली पानं आणायची नाहीत. देठाची अशी 11 आंब्याची पानं जी आहेत तर ती आणायची आहेत. आणल्यानंतरनं ही पानं तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहेत. गंगाजल असेल तर गंगाजलने तुम्हाला स्वच्छ करायचे आहेत. आणि यानंतर या पानावरती तुम्हाला श्रीराम असं लिहायचं आहे. थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, कुंकवामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, गंध बनवायचा आहे आणि एक आंब्याच्या झाडाची काडी घ्यायची आहेत आणि त्या काडीने प्रत्येक पानावरती श्रीराम असं लिहायचं आहे. आणि यानंतरनं या 11 आंब्यांच्या पानांचा तुम्हाला तोरण बनवायचं आहे. एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे किंवा पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे 11 आंब्याची पानं जी आहेत तर ती लावायची आहेत. याचे तोरण बनवायचं आहेत आणि ते आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला टांगायचं आहे. असं केल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही वाईट शक्ती, नकारात्मकता असेल, इडापिडा असेल तर आपल्या घरातून निघून जाईल आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदेल. त्याचबरोबर जर तुम्ही नेहमी पैशांच्या अडचणीमध्ये येत असेल, तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेले आहेत, पैशासंबंधित अडचणी येतात, आलेला पैसा टिकत नाही, कोणत्या कारणातून तुमचा पैसा हा वायफळ खर्च होत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे. येत्या श्रावण सोमवारी म्हणजे अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी श्रावण सोमवार आहेत, तर या सोमवारच्या दिवशी तुम्हाला 11 आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि यानंतरनं ही पानं स्वच्छ धुवून काढायची आहेत. एकावरती एक ठेवून तुम्हाला जो पांढऱ्या रंगाचा धागा असतो तर त्या धाग्यामध्ये ही पानं तुम्हाला बांधायची आहेत आणि यानंतरनं ती पानं जी आहेत तर ती तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत. प्रत्येक पानाला थोडंसं मध लागेल अशी तुम्हाला मधामध्ये बुडवायची आहेत आणि ही पानं तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावरती जिथे अशोक सुंदरीची जागा आहे तर तिथे अर्पण करायचे आहेत. या उपायाने पैशासंबंधित सर्व समस्या ह्या दूर होतात, घरात सुख शांती नांदत असते, कर्जातून मुक्ती होते. अशोक सुंदरीची जागा ही शिवलिंगावरती कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला ही पानं सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती अर्पण करायची आहे. त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणं होत असेल, यामुळे घरामध्ये अशांतता असेल, आर्थिक संकट तुमच्या घरावरती येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, या अमावस्येच्या दिवशी एक आंब्याचं पान घ्यायचं आहे आणि यानंतरनं थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा गोमूत्र घ्यायचं आहे आणि यानंतरनं या आंब्याच्या पानाच्या साह्याने ते गोमूत्र किंवा गंगाजल हे तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे. असं केल्याने बघा घरामध्ये काही रोग असेल, काही दोष असेल, भांडणं, अशांतता जी आहे तर ती दूर होते. तर हा उपायसुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जीवनात कायम कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागत असेल, तुमची कोणतीही महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, तुमची कुठलीही इच्छा ही पूर्ण होत नसेल, सतत कामामध्ये अडथळे येत असेल तर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आंब्याच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे. आंब्याच्या झाडाच्या मुळांना पाणी अर्पण केल्याने आपल्या मनातील इच्छा पूर्ण होते. जेव्हा तुम्ही हे पाणी अर्पण करशाल त्यावेळी दोन्ही हात जोडून या झाडाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला सांगायच्या आहेत. या उपायाने यशाचा मार्ग हा खुला होतो, प्रत्येक कामात यश मिळते. तर अशा पद्धतीने आपल्याला या अमावस्येच्या दिवशी आंब्याच्या पानांचा हा उपाय करायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.